नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये SPPU SYBCom या वर्गाचा महत्त्वाचा विषय स्थूल अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयाचा सिलेबस आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही सिलेबस समजून घेतला नसेल त्या विद्यार्थ्यांनी मात्र सिलेबस पहिल्यांदा समजून घ्या. आपल्याला SYBComचा टॉपिक वाईज आपण सर्व लेक्चर आपण त्या ठिकाणी सविस्तर कव्हर करणार आहोत. SYBComच्या सिलेबसमधला चॅप्टर फर्स्टमधला चॅप्टर नंबर 1.2 जो टॉपिक आपल्याला दिलेला आहे, स्थूल अर्थशास्त्राची तत्त्वे, प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स काय आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. मुळात प्रत्येक विषय त्या विषयाचे तत्त्व वेगवेगळे असतात, त्याची उद्दिष्टे वेगळे असतात किंवा त्याच्या अभ्यासाची व्याप्ती स्वरूप हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. आणि मग आपल्याला अर्थशास्त्रामधला तेही पर्टिक्युलर आपल्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्राची तत्त्वे काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. सिलेबसमध्ये काही पर्टिक्युलर 3 तत्वांचे इथे उल्लेख केला होता म्हणून आपण ती पहिल्यांदा हायलाईट केली आहेत. इतरही काही तत्त्वे असतील पण त्याचा आपण जाणीवपूर्वक आपण थोडंसं बाजूला ठेवून आपल्याला सिलेबसला दिलेल्या महत्त्वाच्या 3 तत्वांना स्टिक राहून आपण थोडंसं त्याचं स्पष्टीकरण आपण ते इथे देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मुळात आपल्याकडे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, त्यालाच समग्रलक्ष्य अर्थशास्त्रही म्हटलं जातं, ज्याला पर्टिक्युलर इंग्लिशमध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणून त्या ठिकाणी ओळखतो, MACRO. आणि मग आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयाची त्या ठिकाणी संकल्पना ती देखील आपण प्रथमतः पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण मग त्या स्थूल अर्थशास्त्राची महत्त्वाची तत्त्व आहेत त्या तत्वांकडे आपण येऊया. तुर्तास आपण पहिल्यांदा स्थूल अर्थशास्त्राचे काही महत्त्वाचे बेसिक कन्सेप्ट आणि त्याच्यातले काही महत्त्वाचे व्याप्तीचे घटक काय असतात ते आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचं, रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने 1933मध्ये पहिल्यांदा सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला आणि त्यापासून खऱ्या अर्थाने आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे एक स्वतंत्र विंग किंवा विषय त्या ठिकाणी आपल्यापुढे आलेला आहे. या विषयाची उगम हे देखील आपल्याला टॉपिक आपल्या सिलेबस आहे आपल्याला 1.1 मध्ये स्थूल अर्थशास्त्राचा उगम याचा देखील आपण सविस्तर व्हिडिओ त्या ठिकाणी आपण केलेला आहे. तो देखील तुम्ही पाहून घेऊ शकता की आपल्याला स्थूल अर्थशास्त्र मुळात त्या ठिकाणी आपल्याकडे जे आहे एका महत्त्वाच्या आर्थिक संकटाच्या स्थितीमधनं निर्माण झालेलं आहे. म्हणजे जागतिक महामंदी, जी जागतिक महामंदी पहिली जागतिक महामंदी म्हणून ओळखली जाते 1929ची, त्या जागतिक महामंदीनंतर खऱ्या अर्थाने आपल्या स्थूल अर्थशास्त्राचा झपाट्याने विकास आणि विस्तार वाढलेला आहे. च्यापूर्वीचं आपलं अर्थशास्त्र हे एकांगी अर्थशास्त्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. फक्त मॅक्रो इकॉनॉमिक्स या अंगाने आपलं अर्थशास्त्र होतं आणि मग इथे आपल्याला थोडंसं जागतिक महामंदीच्या त्या ठिकाणी आपल्याला संकटानंतर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती ही दिवसेंदिवस त्या ठिकाणी किती महत्त्वाची आहे ही जाणवू लागलं आणि त्यातनं पुढे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा त्या ठिकाणी भाग आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला जाऊ लागला. आणि मग आपल्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, तर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा सामूहिक पातळीवर किंवा एकत्रित अभ्यास करणाऱ्या अभ्यास विषयास स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. हे लक्षात घ्या मुलांनो की आपल्याला वेगवेगळे आर्थिक घटक, डिफरंट इकॉनॉमिक फॅक्टर्स आपल्याला कलेक्टिव्हली किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जॉईंटली त्याचा आपल्याला अभ्यास एकत्रित आपल्या ज्या विषयामध्ये केला तो त्याला आपण म्हणायचं स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे ते आपल्याला व्याख्या दिलेली आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित म्हणजे ॲग्रिगेट अभ्यास म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र. ही थोडीशी संक्षिप्त स्वरूपाची इथं व्याख्या दिलेली आहे, ती व्याख्या आपण पाहिलेली आहे. वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा सामूहिक पातळीवर किंवा एकत्रित अभ्यास करणाऱ्या अभ्यास विषयास स्थूल अर्थशास्त्र असे म्हटलं जाते. ही पहिली व्याख्या आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. किंवा वेगवेगळ्या आर्थिक घटकांच्या सरासरीचा किंवा एकूण बेरजांचा अभ्यास करणारा अभ्यास विषय म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र होय. म्हणजे इथे ॲग्रिगेट किंवा एकूण बेरीज ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी अभ्यासल्या जातात किंवा एकूण टोटल आपल्या त्या घटकांचा त्यामध्ये तिथे बेरजांचा किंवा ॲग्रिगेटचा तिथे विचार होतो त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हटले जाते. इथं आपल्याला या ॲग्रिगेटच्या संदर्भाने आपल्याला किंवा एकूण बेरजांचा नक्की कशांचा का म्हणजेच आपल्या ते इथं आपल्या त्या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे घटक हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग
किंवा आपण देशामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाववाढ, भावघट, हे सर्व घटक आपल्या त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असतात. म्हणून आपल्याला त्या सर्व घटकांचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये GDP, NNP, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट ज्यामध्ये आपल्या ठिकाणी आपला मायक्रो इकॉनॉमिक्सचा पर्टिक्युलर जरी त्या ठिकाणी आपण डिमांड हा शब्द पाहत असलो तर आपल्या त्या ठिकाणी एकूण मागणीचा, एकूण पुरवठ्याचा इथे आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. इन्फ्लेशन हा घटक देखील तुमच्या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे. रोजगार हा देखील तुमच्या अर्थव्यवस्थेतील रोजगार इथे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यासाचा भाग आहे. तर अशा प्रकारे आपल्याला देशातील महत्त्वाच्या आर्थिक घटकांचा एकत्रित घटकाचा अभ्यास केला जातो किंवा वेगवेगळ्या आर्थिक घटकांच्या सरासरींचा किंवा एकूण बेरजांचा अभ्यास ज्या अभ्यास विषयामध्ये केला जातो त्याला आपण म्हणायचं स्थूल अर्थशास्त्र. आता आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची जी तत्त्वे आहेत ती तत्त्वे जे पर्टिक्युलर सिलेबसमध्ये दिलेली आहेत ती 3 तत्त्वे म्हणजे अशी आहेत. एक म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन, मॅक्झिमम प्रोडक्शन. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा मुळात रोख जो आहे तो आपला असतो तो अर्थव्यवस्था केंद्रित किंवा देश. एक आपल्या डोळ्यास म्हणजे त्या विषयाचा मुख्य त्या ठिकाणी अभ्यासाचा जो भाग आहे तो सेंटर पॉईंट जो आहे तो म्हणजे एक अर्थव्यवस्था असते. आणि मग ती अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी अभ्यास करत असताना मुळात ती अर्थव्यवस्थेचा विकास आणि विस्तार किंवा विकासाची त्या ठिकाणी भूमिका महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून इथे स्थूल अर्थशास्त्राची जी तत्त्वे त्या ठिकाणी सांगितलेली आहे ती तत्त्वे त्या ठिकाणी ही त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ती कशी आहे त्या ठिकाणी अप्लाय होतात ती पाहा द्या. इथे एक पहिलं जे तत्त्व सांगितले स्थूल अर्थशास्त्राचं ते म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन, मॅक्झिमम प्रोडक्शन. हे पहिलं तत्त्व आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. दुसरं जे तत्त्व आहे जबाबदार उपभोग. इथे आपल्याला रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि तिसरं जे महत्त्वाचं तत्त्व आहे ते म्हणजे आहे समान वितरण, इक्वल डिस्ट्रीब्युशन. ही 3 महत्त्वाची तत्त्वे त्या ठिकाणी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची काय आहेत आणि ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी अचीव केली जातात हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे ही जी तत्त्व आहे स्थूल अर्थशास्त्राची जी 3 तत्त्वे आहेत ती मुळात कोणत्या उद्दिष्टांवर त्या ठिकाणी आधारित आहेत किंवा ती उद्दिष्टे किंवा तत्त्वे साध्य करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा अवलंब करावा लागतो आणि मग ती साधनांचा अवलंब केल्यानंतर नक्की त्याचं फलित काय मिळतं हे देखील आपल्या या 3 तत्त्वांच्या आधारे किंवा 3 तत्त्वांचा त्या ठिकाणी धागा पकडून आपण त्या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. इथे पहा, इथे आपल्याला 3 तत्त्वांचा इथे आपण अभ्यास करत असताना जास्तीत जास्त उत्पादन, मॅक्झिमम प्रोडक्शन, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन, इक्वल डिस्ट्रीब्युशन. आता ही जी 3 तत्त्वे आहेत ती मुळात ह्या 3 उद्दिष्टांशी, वेगवेगळ्या उद्दिष्टांशी जोडलेले आहेत. जे पहिलं जे तत्त्व आहे जास्तीत जास्त उत्पादन, मॅक्झिमम प्रोडक्शन, ते काय सांगतं तर आपलं त्याचं उद्दिष्ट काय आहे GDP आणि GNP आपल्याला ग्रो करायची आहे, ती ग्रोथ करायची आहे, वाढवायची आहे. म्हणजे आपल्याला GDP आणि GNP वाढवण्यासाठी आपलं काय केलं पाहिजे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रोडक्शन लेवल आपण काय केली पाहिजे, हाय केली पाहिजे. मॅक्झिमम प्रोडक्शन आपण त्या ठिकाणी प्रिन्सिपल जर ठेवलं तर आपलं काय होणार आहे, देशाचे GDP आणि GNP आपली वाढणार आहे. आता बरं GDP आणि GNP वाढवण्यासाठी पण हे प्रिन्सिपल आपण ठेवलं, पण ते प्रिन्सिपल ठेवल्यानंतर आपण नक्की कशाचा अवलंब केला पाहिजे किंवा कोणत्या साधनांचा अवलंब केला पाहिजे की जेणेकरून मॅक्झिमम प्रोडक्शन आपलं येणार आहे. तर त्यासाठी मॅक्झिमम प्रोडक्शनसाठी आपल्याकडे जे टूल्स आहे ते म्हणजे काय आहे, आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा. हे सर्वात महत्त्वाचं आहे. PLI म्हणजे आपल्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला सर्व तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा. जेवढं आपण त्या ठिकाणी आपली तंत्रज्ञान अद्ययावत असेल, आधुनिक असेल, तेवढी आपली उत्पादकता ही जास्त राहणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. उद्योग व्यवसायासाठी किंवा उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत पायाभूत सुविधा जेवढ्या जास्त प्रमाणात उपलब्ध असतील तेवढ्या प्रमाणात आपल्याला मॅक्झिमम प्रोडक्शन घेणं हे पॉसिबल होणार आहे. म्हणून आपल्याला आपली पॉसिबिलिटी जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, पायाभूत सुविधा त्या ठिकाणी आपल्या कशा असल्या पाहिजे, जास्त असल्या पाहिजे आणि त्या चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजे. म्हणजे फक्त पायाभूत सुविधा असणं तेवढंच महत्त्वाचं नाही, तर त्या पायाभूत सुविधा ह्या दर्जेदार पायाभूत सुविधा असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या इथे लक्षात घ्या, हे जे तत्त्व आहे जास्तीत जास्त उत्पादन, हे तत्त्व हे कशाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणारं असतं तर तुमच्या देशातील GDP आणि GNPला प्रोत्साहन देणारं असतं किंवा ते उद्दिष्ट साध्य करणारं असतं. आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मग तर मुळात आपल्या देशामध्ये
तंत्रज्ञान आपण त्या ठिकाणी बदललं पाहिजे. जे आपण परंपरागत तंत्रज्ञानातून आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल केली पाहिजे आणि आपल्या पायाभूत सुविधा आपल्या त्या डेव्हलप केल्या पाहिजे. मग त्या पायाभूत सुविधा त्या इंडस्ट्रियल सेक्टरसाठीच्या पायाभूत सुविधा वेगळ्या असतात, ॲग्रिकल्चर सेक्टरसाठीच्या इन्फ्रास्ट्रक्चर ह्या वेगळ्या असतात. मग या ठिकाणी आपल्याला जे काही प्रोडक्शन आपल्याला वाढवायचं आहे, व्हॉटेवर जे इंडस्ट्रियल प्रोडक्शन असेल किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्शन असेल किंवा सर्व्हिस प्रोडक्शन असेल किंवा ते सर्व्हिसेस असतील, त्या वाढवण्यासाठी आपल्याकडे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता असते ती आपण त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. हे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं. सेकंड जे आपलं त्या ठिकाणी प्रिन्सिपल आहे ते म्हणजे आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन, जबाबदार उपभोग. तर ह्याच्यासाठी आपण काय महत्त्वाचं आहे तर शाश्वत विकास. मुळात त्या ठिकाणी आपल्याकडे विकास हा त्या ठिकाणी चिरकाल टिकून राहणं म्हणजे शाश्वत विकास. आणि मग आपल्याकडे हा शाश्वत विकास, हा दीर्घकाळ टिकून राहणारा हा जो विकास आहे तो साध्य करण्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे तर आपल्याकडे जबाबदार उपभोग झाला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जबाबदार उपभोगाची पातळी आपण त्या ठिकाणी साध्य केली पाहिजे. म्हणजे रिस्पॉन्सिबल म्हणजे आपण सर्वजण एकूण आपण उपभोक्ते आहोत आणि ह्या सगळ्या उपभोक्त्यांनी आपली त्या ठिकाणी उपभोगाची पातळी त्या ठिकाणी विवेकशील जर ठेवली तर कधीच आपल्या विकासावर त्या ठिकाणी विकास हा आपला शाश्वत विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक त्या ठिकाणी व्यक्ती हा उपभोक्ता असतो आणि त्या उपभोक्ता म्हणून त्यांनी जर त्या ठिकाणी कोणत्या वस्तू गरजेच्या आहेत आणि कोणत्या वस्तू गरजेच्या नाहीत हे जरी फाइंड आउट केलं आणि त्यानुसार त्यांनी त्याच्या गरजा त्या ठिकाणी पर्याप्त प्रमाणातच भागवल्या तर कदाचित आपल्या त्या नैसर्गिक संपत्तीचा त्या ठिकाणी आपण काय करणार नाही आहे, अनावश्यक वापर आपल्या त्या ठिकाणी टाळला जाणार आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी असा नैसर्गिक संपत्तीचा, नॅचरल रिसोर्सेसचा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पर्याप्त वापर जर टाळला किंवा त्याचा अनावश्यक वापर जर टाळला तर आपण त्या ठिकाणी आपला विकास हा लाँग टर्मपर्यंत आपला हा टिकून राहू शकतो. म्हणून आपण त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन हा देखील तुमचा उपभोक्ता हा त्या ठिकाणी त्याला महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी शाश्वत विकासाला आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं किंवा ते उद्दिष्ट साध्य केलं जातं. आणि मग हे शाश्वत विकासाचं उद्दिष्ट किंवा रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन त्यासाठी आपले काय त्या ठिकाणी टूल्स आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲज अ त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वापरकर्ता, उपभोक्ता, वापरकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे. अलीकडे आपण सोलर एनर्जीचा वापर केला पाहिजे, LED चा वापर केला पाहिजे किंवा आपण त्या ठिकाणी बचत करायला शिकलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी अनलिमिटेड आपण जे काय वापर करतो तो थोडंसं टाळून आपण थोडंसं बचतीकडे गेलो पाहिजे. आपण थोडंसं सेविंग करायला केलं पाहिजे. मग ते उपभोगाच्या संदर्भातल्या सगळ्याच गोष्टी असतील, मग ते इलेक्ट्रिसिटी असेल किंवा उत्पादन वस्तूच्या स्वरूपातील उत्पादन असेल, सेवांच्या संदर्भातले असेल, थोडंसं आपण काय केलं पाहिजे, थोडंसं त्याला आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. आणि आपल्याकडे मॅक्झिमम तर इथे महत्त्वाचं म्हणजे आपण बचत केली पाहिजे. इथे आपण वेगवेगळ्या त्या ठिकाणी ह्या अत्याधुनिक आपण एनर्जी रिसोर्सेसचा आपण वापर केला पाहिजे. आपला उपभोग बदलला पाहिजे. आपण जो कालपर्यंत आपण जे पारंपरिक ऊर्जा स्रोत वापरत आलेलो आहे ते वापरून आपण त्या ठिकाणी थोडंसं थांबवलं पाहिजे. कारण आपल्याला शाश्वत विकास जर टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला थोडंसं अल्टरनेटिव्ह आपल्याला चॉईस आपल्याला त्या ठिकाणी अडॅप्ट करावा लागणार आहे. कारण आपण आता नुकतंच आपण त्या ठिकाणी अमेरिका आणि इराणचं युद्ध पाहिलं. त्या युद्धामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याला कशा त्या ठिकाणी इंधनाची टंचाई निर्माण झाली आणि ती इंधनाची टंचाई आपल्या आर्थिक विकासाला कशी त्या ठिकाणी धक्का देणारी आहे हे देखील आपण जवळून पाहिलेलं आहे. कारण आपल्याकडे जर तेलाच्या इंधनाच्या किमती वाढल्या की पर्यायीने सगळ्याच वस्तूच्या किमती वाढून आपल्याकडे महागाई किंवा भाववाढीची समस्या निर्माण होते. अतिशय टोकाला पोचलेली भाववाढ पुन्हा आपल्याला अर्थव्यवस्थेला दरीत ढकलणारी असते. हे सगळं आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ते अनुभव असतात. तर आपल्याला ते जर आपल्याला अनुभव नको असेल, आपला विकास जर लॉंग टर्म किंवा कॉन्स्टंटली किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्याला जर आपल्याला अचीव करायचं असेल तर आपल्याला रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन असलंच पाहिजे. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की हा रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन म्हणजे काय, तर आपण मुळात शाश्वत विकासाला त्या ठिकाणी आपण ते मोटिवेट करण्यासाठी आपण स्वतः कारणीभूत असतो. म्हणून आपल्या त्या ठिकाणी शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे महत्त्वाचं सेकंड प्रिन्सिपल आहे. थर्ड नंबरचं जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे समान वितरण आहे, इक्वल डिस्ट्रीब्युशन. तर इक्वल डिस्ट्रीब्युशनचं त्या ठिकाणी महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे तर आर्थिक विकास हे त्याचं आर्थिक न्याय हे त्याचं महत्त्वाचं आर्थिक उद्दिष्ट आहे. म्हणजे इकॉनॉमिक इक्वॅलिटी किंवा त्या ठिकाणी आपण त्याला न्याय आपण त्याला म्हणूया. तर हा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, समान वितरण केलं पाहिजे. म्हणजे देशातील जी काय सामाजिक आर्थिक जी आपल्याकडे दरी आहे
ती दरी कमी करणं महत्त्वाचं आहे. आणि ती दरी म्हणजेच गरीब आणि श्रीमंत हा जो आपल्याकडे मोठा गॅप तयार झाला आहे, तो गॅप तयार झालेला आहे तो कमी करण्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे, समान वितरण असलं पाहिजे. आपली डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती कशी असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे. आणि मग ती गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, इक्वल डिस्ट्रीब्युशनसाठी आपण कोणत्या टूल्सचा आपण अवलंब करतो, तिथं आपण आपल्याला अलीकडे टॅक्स सिस्टीम आपण लक्षात घ्या. टॅक्स सिस्टीम कोणती आपल्याकडे, पण टॅक्सचे जे प्रकार असतात दोन प्रकारचे असतात. एक प्रगतिशील कर असतात, दुसरे असतात पुरोगामी आणि प्रतिगामी, अशा दोन प्रकारचे असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रतिगामी कर आणि आपल्याकडे पुरोगामी कर, आपल्या त्या ठिकाणी प्रगतिशील कर आपण त्याला म्हणतो. जे तुमच्या उत्पन्नानुसार त्या ठिकाणी कर आकारण्याची पद्धत आपण त्याला म्हणतो. ती प्रगतिशील कर ती आपण ती स्वीकारलेली आहे. आपण इथे कोणत्याही व्यक्तीवरती जे इन्कम सॅलरी पर्सन असतात किंवा ज्याच्यावरती इन्कम टॅक्स आकारला तो इन्कम टॅक्स आकारत असताना त्या ठिकाणी त्याचं काय आहे, प्रगतिशील कर म्हणून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. उत्पन्नाच्या प्रमाणात त्या ठिकाणी कर आकारला जातो. ज्याचं उत्पन्न जेवढं जास्त तेवढा कर जास्त, जेवढं उत्पन्न कमी तेवढा कर कमी आकारला जातो. आणि सेकंड आपल्याला DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आपल्या त्या ठिकाणी आपण अलीकडे ती आपण तंत्रज्ञान आपण स्वीकारलेलं आहे. म्हणजे कालपर्यंत आपल्याकडे जी व्यवस्था होती, म्हणजेच आपल्याकडे 2014पर्यंत म्हणजे आपण त्या ठिकाणी मोदी सरकार येण्यापूर्वी आपल्याकडे जी व्यवस्था आपल्याकडे प्रचलित होती ती पर्क्युलेट होण्याची पद्धत मुळात चुकीची होती. म्हणजे शासनाने एखाद्या योजनेवरती 100 कोटी जर खर्च केले असेल तर ते 100 कोटीच्या खर्चाचे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत फक्त 10च कोटी येत होते. उरलेले सगळे 90 कोटी त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्टेजेसमध्ये त्या ठिकाणी काय व्हायचे, ते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ती जात होती. आणि मग आपल्याला थेट फायदा आपल्या कोणाला मिळाला पाहिजे, लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. जो गरीब आहे म्हणजे आपल्या गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी जर कमी करायची असेल तर आपल्याला थेट त्या गरिबांना फायदा देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपल्याकडे DBTच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी त्याचे काय आहेत आपण लाभ आपण थेट आपण त्याच्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये त्याची रक्कम दिली जाते. ते रक्कम म्हणजेच काय, तर आपल्याकडे पाहत अलीकडे ते पुढे आपल्याला याचं स्लाईडकडे यायचं आहे. त्यामध्ये DBTच्या अंतर्गत तुमचे स्कॉलरशिप्स असेल किंवा अनेक त्या ठिकाणी उत्पन्न असेल, त्याचे वेतन असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला काही अनुदान असेल, त्या अनुदानाची रक्कम देखील त्या संबंधित खातेदाराच्या खात्यामध्ये दिली जाते. किंवा अलीकडे शेतकऱ्यांना दिलं जाणार त्या ठिकाणी डायरेक्ट टू बेनिफिट जो आहे 2000चा त्या ठिकाणी हप्ता किंवा तुमची लाडकी बहीणसारखी योजना थेट त्या महिलांच्या खात्यावरती रक्कम तिथे त्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते. म्हणजेच काय, DBT म्हणजे आपल्याला इथे त्या प्रत्यक्ष थेट लाभार्थ्यांना त्याचा तो फायदा दिला जातो. आणि मनरेगासारखे म्हणजे आपल्याला हे सगळ्या ज्या स्कीम आहे हे काय साध्य करतायत, तर तुमच्या देशामध्ये इक्वॅलिटी आणण्याचा प्रयत्न केला जातो. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. श्रीमंतांचा आकडा त्या ठिकाणी आपल्याकडे तो वाढलाही पाहिजे, पण गरिबांची संख्या मात्र वाढली नाही पाहिजे. गरिबांना गरिबाच्या दरीमधनं किंवा दारिद्र्याच्या दरीमधनं वर घेऊन येणं हे मुळात त्या देशाचं उद्दिष्ट असतं. आणि ते उद्दिष्ट म्हणजेच काय, समान वितरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते प्रिन्सिपल आहे. ते प्रिन्सिपल ह्या उद्दिष्टाला पुश करणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे या टूल्सचा गव्हर्नमेंट त्या ठिकाणी अवलंब करत असते. आणि जो पुढे दिलेलं आहे ते फलित पहा. जर आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादनाचं त्या ठिकाणी तत्त्व ठेवलं, त्याच्या माध्यमातून आपल्या देशातील GDP GNP वाढते. आणि त्यासाठी आपण वेगवेगळं तंत्रज्ञान पायाभूत सुविधांचा अवलंब करतो. आणि तिथून आपल्याला काय होतं, त्याचं फायनली आपलं फलित काय आहे, तर आपल्या देशामध्ये रोजगार वाढतो आणि आपल्या देशाचा आर्थिक विकास साध्य होतो. म्हणजे आपल्याकडे एम्प्लॉयबिलिटी वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि आपल्याकडे आर्थिक विकासाला चालना मिळते. आपल्याकडे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन जर झालं, त्या ठिकाणी जबाबदार उपभोग झाला, तर आपल्याकडे फायनली त्याचं फलित काय आहे, तर महागाईवर नियंत्रण राहील आपलं, पर्यावरणाचं संरक्षण केलं जाणार आहे. आणि शेवटचं जे आपलं प्रिन्सिपल आहे समान वितरण, ते समान वितरण जर आपण चांगलं केलं त्याच्यातून काय होणार आहे, आर्थिक न्याय साध्य होणार आहे. ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला फायनल फलित काय असणार आहे, आपल्या देशातली असमानता कमी होणार आहे आणि आपल्याकडे HDI सुधारेल. ह्युमन डेव्हलप इंडेक्स जो आहे आपल्या त्या ठिकाणी तो आपला HDI त्या ठिकाणी आपला तो वाढेल. आणि आपली जागतिक जी रँकिंग आहे जी आपण 130च्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण आहे यादीमध्ये, ते जर आपल्या त्या ठिकाणी जर आपलं हे जर समानतेचं तत्त्व जर साध्य झालं तर कधीच आपला HDI वाढेल आणि आपण त्या ठिकाणी जागतिक रँकिंगमध्ये आपण पहिल्या 100च्या यादीमध्ये आपण जाऊ शकतो. अशी त्या ठिकाणी आपल्याला ही सर्वात महत्त्वाची तत्त्वे स्थूल अर्थशास्त्राची आहेत. थोडंसं आपण
अननेसेसरी पण तरी आपण देखील महत्त्वाचं पाहूया. इथे आपल्याला पहिलं जे तत्व आहे पहा, जे तत्वच त्या ठिकाणी पूर्ण रोजगार, तंत्रज्ञान विकास, पायाभूत सुविधा आणि मानवी भांडवल असे सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला हे काय आहेत, या तत्वाशी जोडलेले महत्त्वाचे फॅक्टर्स आहे. म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल आपल्याला तर काय असलं पाहिजे आपल्याकडे, तर सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे सर्व उत्पादन घटकांचा संपूर्ण वापर झाला पाहिजे, तर आपल्या देशामध्ये 100% रोजगार आपल्याकडे होईल. तंत्रज्ञानाचा विकास आपल्याकडे होणार आहे, पायाभूत सुविधा आपल्याकडे वाढणार आहे आणि मानवी भांडवलचं कौशल्य देखील आपलं वाढणार आहे. भारताच्या संदर्भातली आपली अर्थव्यवस्था जी आहे ती आता $4 ट्रिलियन अशी म्हणतात, पण ती एक्झॅक्ट $3.7 ट्रिलियन एवढी आपली त्या ठिकाणी अर्थव्यवस्था ही पाचवी अर्थव्यवस्था जगातली म्हणून ओळखली जाते. ती आता 4थ्या क्रमांकावर देखील आपली त्या ठिकाणी येते आणि पुन्हा बॅक फुटवर जाते. मेक इन इंडिया उत्पादन क्षेत्र आपलं विकसित होते. आपल्या PLI स्कीम आपण त्या ठिकाणी क्षेत्राने हे आपण त्या ठिकाणी उत्पादनाला प्रोत्साहन आपण देतो आहे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन जे आपले 111 लाख कोटीचे आपल्या त्या ठिकाणी आहे, तर हे थोडंसं आपल्याला मॅक्झिमम प्रोडक्शनसाठीच आपण त्या ठिकाणी शासनाने अडॉप्ट केलेल्या महत्त्वाच्या काही स्ट्रॅटर्जीज आहेत. दुसरं जे प्रिन्सिपल आहे जबाबदार उपभोग, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशनच्या संदर्भातलं, त्याच्या संदर्भातले महत्त्वाचा भाग म्हणजे शाश्वत उपभोग आपला टिकून राहिला पाहिजे. म्हणजे मी आज काही वस्तूंचा उपभोग घेतो आहे, तोच उपभोग मला दीर्घ कालावधीपर्यंत मला तो घेता आला पाहिजे. याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काय झालं पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास आपण केला नाही पाहिजे. पर्यावरणाचा समतोल जर ढासळला तर आपल्याकडे शाश्वत विकास होणार नाही. आत्ता आपण यावर्षी पाहतो आहे की एल निनो हे त्या ठिकाणी उद्भवलेलं त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून मग आपल्याकडे पडलेला हा तो दुष्काळ आणि परिणामी आपल्याकडे उत्पादकतेवर होणारा प्रतिकूल परिणाम आणि पुन्हा आपला उपभोग हा टिकून राहण्याची शाश्वती नाही. म्हणून आपल्याला शाश्वत उपभोग जर टिकून ठेवायचा असेल तर आपलं काय झालं पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास आपण केला नाही पाहिजे. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास न करता उपभोग केला पाहिजे. आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करून आपल्याला करायचं आहे. जंगल कटाई कमी करणं गरजेचं आहे. आपल्याला पाण्याची जेवढी बचत करता येईल तेवढी आपण पाण्याची बचत केली पाहिजे. बचत आणि गुंतवणूक हे दोन महत्त्वाचे घटक देखील तुमचे ते उपभोगाशी संबंधित जोडलेले असतात. कारण तुमची उपभोग जेवढा जास्त तेवढी बचत कमी, बचत जेवढी कमी तेवढी तुमची गुंतवणूक कमी असते. म्हणून त्या ठिकाणी उपभोग हा तुमचा, मी मागेही म्हणालो की तुम्हाला उपभोगावर काही मर्यादा घालाव्या लागणार आहे. उपभोगाच्यावर जेवढी आपण त्या ठिकाणी मर्यादा घालू तेवढी आपली काटकसर होणार आहे, बचत होणार आहे आणि बचत ही अंतिमतः गुंतवणुकीकडे त्या ठिकाणी पुढे जाते. म्हणून आपल्याला उपभोग जेवढा कमी तेवढी तुमची बचत जास्त, बचत जेवढी जास्त तेवढी तुमची गुंतवणूक जास्त, गुंतवणूक जेवढी जास्त तेवढं तुमचं उत्पादन प्रोडक्शन तेवढं तुमचं जास्त राहणार आहे. इथे संसाधन संरक्षण झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस आहेत. ते नॅचरल रिसोर्सेस आपण काय केले पाहिजे, प्रोटेक्ट केली पाहिजे आपण त्या ठिकाणी. मग ती खनिज तेल असेल, पाणी असेल, जमीन असेल, ही सगळी आपण कशी वापरली पाहिजे, विवेकी त्याचा वापर केला पाहिजे. सत्सक विवेक बुद्धीने, म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढाच वापर आपण केला पाहिजे. म्हणजे आपल्याला राहण्यासाठी घराची आवश्यकता किती असते, काही स्क्वेअर फुटाची असते, पण काही एकरांमध्ये घर बांधतो, काही हेक्टरमध्ये आपण त्या ठिकाणी आलिशान त्या ठिकाणी आपली घराची रचना करतो आणि मग तिथे आपल्याला जागेचा त्या ठिकाणी जमिनीचा अपव्यय होतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी झाडांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कत्तल करावी लागते. नॅचरल रिसोर्सेस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हे होतात. तर हे मी एक उदाहरण फक्त घराच्या संदर्भात दिले. असे अनेक प्रकारचे आपले उपभोग आहेत. ते उपभोग आपण त्या ठिकाणी विवेकी पद्धतीने केला तर आपण त्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, त्याचं संरक्षण करू शकतो. मागणी व्यवस्थापन आपण आपल्या मागणीचं व्यवस्थापन केलं पाहिजे. अतिरेकी मागणी आपली नको आहे. अतिरेकी मागणी जेवढी जास्त तेवढं आपलं काय होणार आहे, आपल्याकडे महागाई वाढणार आहे, इन्फ्लेशन आपल्याकडे वाढणार आहे आणि जेवढं इन्फ्लेशन आपल्याकडे जास्त असेल तेवढं तुम्ही तुमची अर्थव्यवस्था पुन्हा म्हणजे असमानतेकडे घेऊन जाणार आहात. कारण महागाईची अवस्था एका विशिष्ट वर्गाला उपभोगापासून वंचित ठेवणारे असते आणि परिणाम आपल्याकडे गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी ही वाढणार आहे. आणि म्हणून आपल्या इथे आपल्याला रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन हे तुमचं शाश्वत उपभोगासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
तिसरं महत्त्वाचं तत्त्व जे आहे समान वितरण, ते समान वितरणामध्ये लक्षात घ्या मुलांनो की आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रगतिशील कर, जे मी त्याचं सांगितलं की आपल्याकडे फॉरवर्ड अँड बॅकवर्ड टॅक्स मेथड जे आहे, जी इन्कमच्या पातळीबरोबर त्या ठिकाणी वाढणारे असते आणि कमी होणारे असते. तर आपल्याकडे प्रगतिशील कर आपल्याकडे जास्त उत्पन्नावर जास्त कर आपल्याकडे आहे. सामाजिक सुरक्षा आपल्याकडे साध्य करणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक सुरक्षा, जे गरीब आहेत अशा सगळ्याच आर्थिकदृष्ट्या सर्वच घटकांना जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी आपण सामाजिक सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाच्या सोशल स्कीम आपल्याकडे, त्याला आपण काय म्हणूया, कल्याणकारी योजना आपल्याकडे राबवल्या जातात. त्या राबवलेल्या योजनांमध्ये त्या ठिकाणी आयुष्यमान भारतसारखी अलीकडची योजना असेल, मनरेगा ही रोजगार निर्माण करणारी योजना असेल, PM किसानसारखी शेतकऱ्यांना संरक्षण देणारी योजना असेल किंवा PM आवास योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना. अन्न, वस्त्र आणि निवार आपल्याकडे PDS सिस्टीम, आपल्याकडे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, ते देखील आपल्याला सामाजिक सुरक्षितता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तर आपल्याकडे खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या सामाजिक सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून स्कीम्स आपल्याकडे ते चालू असतात. सार्वजनिक खर्च हा देखील महत्त्वाचा भाग आहे, जो तुमच्या समान वितरणाचा त्या ठिकाणी तत्त्वाला साध्य करण्यासाठी आवश्यक असतं. तर सार्वजनिक खर्च हा त्या ठिकाणी शासनाने कुठे केलं पाहिजे, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा या आणि महत्त्वाचं म्हणजे उत्पादन गुंतवणूक केली पाहिजे. तर अशा प्रकारे त्या शासनाचा खर्च हा देखील समान वितरणासाठी महत्त्वाचा मानला जातो. DBT थेट हस्तांतरण, जे मी मागशी उल्लेख केला त्याचा, ते की आपल्या थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती ती रक्कम लाभ दिला गेला पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने आपल्याला जे मध्ये त्या ठिकाणी जाणारा त्या पैसा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला भ्रष्टाचाराच्या स्वरूपातला तो कमी होणार आहे. म्हणून आपल्याला ह्या सरकारचं कौतुक या कारणासाठी केलं पाहिजे की आपल्याकडे DBT सारखी सिस्टीम आपल्याकडे सुरू झाल्यामुळे मोठ्या अंशी आपल्याला त्या ठिकाणी तो काही प्रमाणात भ्रष्टाचार आपला कमी झालेला आहे. आपल्याला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आपल्याला अजिबात बोलायचं नाही आहे, पण आपल्याला DBTचं मात्र आपण त्या ठिकाणी नक्कीच आपण कौतुक केलं पाहिजे. आपल्याला थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आपल्याला येत आहेत. आता थोडंसं स्टॅटिस्टिक जर पाहिलं आपण, त्याच्यामध्ये आपला गिनी कोइफिशियंट आपला जो 2023 आहे तो किती आहे, 0.35. म्हणजे असमानतेच्या बाबतीमध्ये आपल्याला तो गिनी कोइफिशियंट असतो. आपल्याकडे एवढी त्या ठिकाणी आपल्याला तो जेवढं शून्यापासून पुढे जाणार आहे तेवढं आपल्या त्या ठिकाणी असमानता जास्त असते. आपल्याकडे जवळपास 40% संपत्ती ही 1% लोकांकडे त्या ठिकाणी केंद्रित झालेली आहे. मोफत धान्य लाभार्थी आपल्याकडे किती आहे, जवळपास सामाजिक सुरक्षिततेचा भाग म्हणजे लक्षात घ्या आपल्याकडे आताही जवळपास 80 ते 81 कोटी लोकसंख्येला आपण त्या ठिकाणी PDS सिस्टीम अंतर्गत आपण त्या ठिकाणी धान्याचं वाटप करतो. म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था, रेशनिंगची व्यवस्था आपल्याकडे आजही 80 ते 81 कोटी लोकसंख्येला आपण त्या ठिकाणी देत आहोत. पुढे PM किसान वार्षिक हप्ता जो आहे, प्रत्येक मला वाटतं 6,000 त्याचा त्या ठिकाणी हप्ता आहे, तो आपल्याला 2-2 हजार याप्रमाणे त्या ठिकाणी वर्षातून 3 वेळेस त्याचे PM किसान हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तो DBTच्या माध्यमातून तो दिला जातो. हे समान वितरणाच्या संदर्भातलं महत्त्वाचं तत्त्व आहे. तर आपल्याला सगळं पुन्हा एकदा शेवटी रिवाईज करूया, रिव्हिजन थोडीशी. जास्तीत जास्त उत्पादन, मॅक्झिमम प्रोडक्शन, जबाबदार उपभोग, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन, समान वितरण, इक्वल डिस्ट्रीब्युशन, हे लक्षात घ्या. उत्पादन जेवढं जास्त तेवढं उत्पन्न जास्त आपलं वाढणार आहे. उत्पन्न जेवढं वाढणार आहे त्याचबरोबर आपण काय केलं पाहिजे, जबाबदार उपभोगाची पातळी आपण मेंटेन केली पाहिजे. जेवढं आपलं त्या ठिकाणी जबाबदार उपभोग असेल तेवढी आपली काय असणार आहे, बचत आपली प्लसमध्ये राहणार आहे. जेवढी बचत आपली जास्त राहणार आहे तेवढी आपल्याला गुंतवणूक देखील आपली प्लसमध्ये राहणार आहे. आणि गुंतवणूक जेवढी आपली जास्त राहणार आहे तेवढं आपण त्या ठिकाणी काय होणार आहे, आपला पुन्हा उत्पादनामध्ये वाढ होणार. कारण ती गुंतवणूक ही कुठे जाते, उत्पादन क्षेत्रामध्ये जाणार आहे. आणि मग तिथून आपल्याला उत्पादन जेवढं वाढणार आहे तेवढं आपल्याला समान वितरणाचे सर्व आपण लाभार्थी होऊ शकतो. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त लोकांना त्याचा बेनिफिट मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 3 महत्त्वाचे स्थूल अर्थशास्त्राची तत्त्वे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने इन बोथ लँग्वेज आपण त्या ठिकाणी सांगण्याचा आपण प्रयत्न केला आहे. म्हणजे आपल्याला 3 तत्त्व ही स्थूल अर्थशास्त्राची वेगवेगळ्या 3 महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करणारे असतात
आणि ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर आपल्याकडे काय नक्की फलित मिळतं याचा देखील आपण सविस्तर आपण याच्यामध्ये आढावा घेतलेला आहे. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आपल्याला पुढच्या लेक्चरमध्येही आपण त्या ठिकाणी वेगवेगळे टॉपिक आपण सविस्तर पाहणार आहोत. तुर्तास आपण आपल्याला आजच्या टॉपिक आपण इथं थांबवणार आहोत. पुढच्या लेक्चरला मात्र सर्वांनी आपल्याला तो चॅनल अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्याला सर्व लेक्चर्स आपल्याला ते तुम्हाला सहजासहजी मिळतील, ते पाहता येतील. तर सर्वांना अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या टॉपिक बरोबर. थँक्यू.